नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत खूप थोडंसं लांब पुण्यापासून आणि चांगलं वाटतं सांगायला की एक अशा खेडेगावात आहोत आपण जिथं आपली मॉममॅट त्यांच्या घरी पोचलेली आहे. पण ही जी मॉममॅट आहे ही इथं पोचण्या अगोदर आमच्या काकू जे आहेत ते पुण्यापर्यंत आलेल्या आणि त्यांच्या बाबतीत थोडंसं पहिलं जाणून घेऊयात किंवा मॉममॅट येण्या अगोदर काकूंचं पुण्याला येणं कसं काय झालं. माझ्या मुलीची डिलिव्हरी होती म्हणून मी तिथे आले होते पुण्याला आणि मग 9 महिन्यापर्यंत तिथंच थांबले. तर मला माझ्या पायाला गोळे येत होते, मुंगे येत होते, ॲसिडिटी होती, खूप त्रास होता मला. तर प्रतिभाने सांगितले की काकू तिथे चला. तर मग मी गेली आणि प्रॅक्टिकल घेतलं मी. तर मला थोडं जाणवलं की बरं वाटलं. मी 2 महिने रेग्युलर. हा तुम्हाला जो त्रास आहे तुम्ही बोलला की पायाला मुंग्या येत होत्या, गोळे येत होत्या, ऍसिडचा त्रास होता, हा नक्की कधीपासून होता तुम्हाला? 2 वर्षापासून होता. पण अशा चांगल्या वातावरणामध्ये आज खेडेगावामध्ये सुंदर वातावरण आहे, श्वास घ्यायला चांगली जागा आहे, झाडं झुडपं आहेत. आज शहरी भागामध्ये आपण बघायला गेलो तर खूप प्रदूषण आहे आणि मेन म्हणजे इथे हे त्रास होण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? काय म्हणजे आता काम धंद्यामुळे वाकून काम केल्यानं तर होतात. म्हणजे शेतीमध्ये थोडंसं वाकून कामं केल्यामुळे होणारे त्रास बरोबर आहे. शहरामध्ये तर त्रास आहेच, पण आज खेडेगावामध्ये लवकर उठणं आहे, स्वच्छ हवा जी आहे ह्याचं आपण सेवन करतोय, पण तरी हे त्रास आपल्याला आपल्या ग्रामीण भागांमध्ये बघायला भेटतात. तसंच काकूंचं पण आहे. काकू म्हणतात की माझा जो पायाचा त्रास आहे, ऍसिडचा त्रास आहे आणि हे जे त्रास आहेत हे गेल्या 2-3 वर्षांपासून आहे. तर काकू यांना व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही काय उपचार केले? उपचार आधी केले होते, असं तावा किंवा गरम करून त्याच्यावर चेकणं असंच मग काकू घरगुती. या गावामध्ये आता हे जे गाव आहे या गावामध्ये डॉक्टर नाही आहेत का? डॉक्टर आहेत पण लांब आहे कारण अच्छा, म्हणजे आपण जे आहोत आपल्या पुण्यापासून 550 किलोमीटर लांब आलेलो आहोत आणि कारंजा हे जे डिस्ट्रिक्ट आहे तिथं डॉक्टर आहेत आणि त्या डिस्ट्रिक्ट पासून हे जे गाव आहे आपलं हे नाही म्हणलं तरी किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटर आहे. आणि गावाचं आपलं नाव धोत्रा देशमुख आपलं गाव आहे. आणि या गावाचं असं आहे की या गावामध्ये लोक तर आहेत पण हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स हे नाही आहेत. मग आज जर का एखादा त्रास झाला तर आपल्याला कुठं जायला लागतं? कारंजा, म्हणजे इथून 30 किलोमीटर नाही म्हणलं तरी 45 मिनिटं लागतात जायला आणि मग तिथून डॉक्टरचा उपचार घेऊन यावं लागतं. मग आपण मला सांगा की आज पुण्याला येणं कसं काय झालं? पुण्याला येणं म्हणजे तुम्ही सांगितलं जसं की डिलिव्हरी होती, मग तुम्ही 2 महिने थेरपी पण घेतली बरोबर. मग या 2 महिन्यात तुम्हाला काय बदल जाणवलेला? मला बराच फरक जाणवला कारण पायाले जे गोळे होते, गोळे तर बरेच झाले, मुंग्या थोड्याशा कमी झाल्या होत्या, पण नंतर तिची डिलिव्हरी झाल्यावर मी येऊ शकली नाही. म्हणून मग मी ही मॅट घेण्याचा निर्णय घेतला की आपल्याला घ्यावंच लागते आणि आपल्यासाठी चांगलं आहे आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं आहे. तसं बघायला गेलं तर आज प्रत्येक जागी आपल्या मॉममॅटची गरज आहेच, पण कुठेतरी आपण म्हणू शकतो की बाबा या सर्व थेरपींचा वापर जो आहे हा जास्तीत जास्त पण करणं गरजेचं आहे. आज खेडेगावामध्ये खूप लोकांना या थेरपीची गरज आहे असं नाहीये, बट आपल्या शहरापर्यंत पोहोचणं त्यांना संभव नाहीये. पण आपल्या काकू पोहोचल्या. मग काकू मी अशी तुम्हाला विनंती करेल की बाबा तुम्ही तर थेरपी घ्या, पण आपले जे गावकरी आहेत त्यांना पण थेरपी देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर मॉममॅट बद्दल शेवट काय सांगताल? मॉममॅटचे धन्यवाद मानेन पहिले आणि माझ्या सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या नातवाचा मी धन्यवाद मानेन की तो आला नसता तर खरोखर मला ही मॅट भेटली नसते. नक्कीच, कारण की डिलिव्हरीला काकू आलेल्या आणि डिलिव्हरीला आल्यानंतर काही गोष्टी त्यांना इथं बघायला भेटल्या आणि मॉम हेल्थ केअर मध्ये जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी थेरपी घेतली. कारण असल्यामुळे काकू आलेल्या, थेरपीसाठी नव्हत्या आल्या, पण कुठेतरी आज काकूला 2 आनंदाच्या गोष्टी भेटतात. पहिला म्हणजे आपला नातू आणि दुसरा म्हणजे आपली मॉममॅट. चला, धन्यवाद.